लागतात. 16 मोठ्या थाटानं पार पडतो यार हार पडतो. आता पुढचा पौष महिना हो पुशी पुनवेला हा. नक्षत्रावरती हा. पाली गावामध्ये हा. माझ्या खंड्यात मासायला होता लागतात. तो 16 मोठ्या थाटावर पडतो या हो या पाली गावामध्ये 16 हा एवढे मोठमोठे भक्त असताना असताना. एवढी मोठी कारण असताना असताना. त्या पाली गावामध्ये हा. माझ्या खंड्यात मासायला लागतात. लागतात. याचं कारण वागोबा कारण ज्या वेळेला हा. मणिमर दैत्यानी स्वारी हा मृत्यूलोकावरती केलेली आहे. त्यावेळेला खंड्याने अवतार धरला धरला. आणि अवतार धरून हो शंकराने खंड्याचा अवतार घेतला घेतलेला आणि आहे. त्यावेळेला हा. अवतार धरून दैत्याचं मर्दन केलं मर्दन केलं. गोड्या भक्ताचं प्रतिपालन केलं केलेलं आहे. आणि त्यावेळेला हा दैत्याचं प्रतिपालन केलं. हो ज्या ज्या भक्तांनी खंडराची भक्ती शंकर अवतार प्रथम केलेली आहे केलेली आहे. त्यांच्या भक्तीला गेलं पाहिजे. गेलं पाहिजे. तर शंकर अवतार मध्ये हा शंकर अवतार मध्ये हा खंडराची भक्ती हा. सर्वप्रथम कुणी केलेली आहे कोणी केली सांगता ऐकून घ्या वागोबा. एक पालाई गवळण सासरवाशी एक पालाई गवळण सासरवाशी एक पालाई गवळण सासरवाशी एक पालाई गवळण सासरवाशी करून करती दिवाची कादशी आजी जी कोरोन करती देवाची काकशी आजी जी करून करती दिवाची एकादशी आजी जी कोरोन करती देवाची काकशी आजी जी इमान वागोबा एक पालाई सुन गवळ्याची सासरवाशी चोरून करती देवाची एकादशी त्याला इमान भाग दोघांनी शिवल्या तुळशी मी करीन तुमची सेवा प्राणासोशी गरीबा घरची लेक गरीबा घरची सून जातीन नार गवळ्याची गवळ्याची घरात सर्व थोरली सून थोरली सून या माऊलीनं
या खंडराची भक्ती शंकरावतांनी प्रथम कशी केलेली आहे? कशी केलेली आहे? सकाळी उठायचं. उठायचं. ज्याला काय काम होतं? काय काम होतं? सकाळी उठायचं, गुरुढोरू घ्यायची. हा. आपल्या सासूची काय जात हातामध्ये हा. 8 दिवस चतुर्थ दिली असेल. दिली असेल. पूर्वी कसं होतं वागोबा? कसं होतं? सासवा सुनासली फार जात करत होत्या. कशा? पूर्वीचा काळ वेगळा होता. हो. सासवा सुनासली फार जात करत होत्या. कशा? अहो वागोबा, हा. त्या जाचामध्ये थोडा बारी 10 पैसे भाग तरी आताच्या सुनाला झाला तर केव्हा याची बाजला घरला पळून जरा करणार जात कसा असायचा? कसा असायचा? लेकाला सांगून मारहाण करायची. हा. आपल्या खोलीमध्ये कोंडून ठेवायचं. सकाळी उठल्यापासून अंतरुणा पडेपर्यंत मरण यातना एवढं काम लावायचं. काम लावायचं. कडवळी तिचा अपमान करायचा. करायचा. घालून पाडून टोचून बोलायचं. बोलायचं. पोटाला पोटभर मिळणार नाही. मिळणार नाही. ताजं सोडा वागोबा. हा. शिळ सुद्धा अर्धी किंवा चतकुर भाकरी असायची. जेवढी सासून जी ती खायची. खायची. आणि दिवस कटायचा. कटायचा. असा पूर्वीचा सासरच होता वागोबा. हो. असा पूर्वीचा जात होता. आज पूर्वी सासरच होता. आणि आत्ताचा वागोबा आता सासरवच कुठं आहे? काय? आता सासरवच नाही. मग आता सुनवच आहे. कसा? पूर्वी सासू सुना जगतात. हो. आता कसं आहे? कसं आहे? आता सासून सुन काय बोलायचं नाही. आता सुन सासूला जात करतीया. हो. जर काय सासू जोरात बोलली. जर काय सासू जोरात बोलली संध्याकाळी तिला बिन मिठाची आमटी. तेवढी कशाला बोलते? हल्ल्या सुनला सासून काय बोलायचं नाही. जर सासूबाई रागानं बडबडली राखील हुडकलास कशाला? इष्टूत घालायला. असं का म्हणायचं? सांगते ना करावं. घाबरलो की मी. मनगड घाल्याबद्दल राखील मिळतंय का? घाबरलो की मी. वागोबा हल्ल्या सुनला सासून काय बोलायचं नाही. हल्लीच्या सासूचं काम काय राहिले? काय राहिले? आपला नातू असू दे. नात असू दे. ताकद घ्यायचं. दारात खेळवत बसायचं. स्वयंपाक झाला. सुनबाई हाक मारतीया. कशाक मारतीया? कशी? आवाई एवढी सुरात. मग शेजा पाजाने कळलं पाहिजे एकमेकीची माया किती आहे. होय. कशाक मारतीया? कशी? आवाई म्हणजे नवऱ्याची पण आई आणि हिची पण आई. आता आत्या मामी नाती सपली. कोण म्हणते ग बाबा? आई. आता आई जागा मम्मीने घेतली. मम्मी आता काही दिवसांनी मम्मीचं मॉम होणार. आईच्या नावाचा सत्यानाश. वागोबा पूर्वीचा काळ वेगळा होता. हल्लीचा काळ वेगळा आहे. कलियुग आहे. कलियुगाचा उलटा वारा. एकूण काळ झाला सारा. पूर्वी होता दिव्याच्या खाली अंधार. आता दिव्याच्या वर आहे. काही सण कुठे फिरत सांगता येत नाही. वागोबा मनापासून भक्तीला देव आपलाच होतो. तर त्या माऊलीनं कशी भक्ती केलेली आहे? कशी केलेली आहे? सुनबाईनं हाक मारली. सासूबाईने काय करायचं? त्या लेकराला काकत घ्यायचं. बिगी घरात जायचं. सुनबाईला ताट वाढले असते. जाऊन ताटावर बसायचं. काय म्हणलं वागोबा? केवढा व्हिडिओवर ऐकून नाही. सुनबाईने ताट वाढले असते. सासूबाई जाऊन ताटावर बसायचं. का त्या म्हातारीला बाजूला बसायचं जागा नाही? आहे का नाही नमुना? नाही तुमचं बरोबर आहे वागोबा. तुम्ही काय ताटा बसून मागणं खाताय सावय का? अहो एखाद्या सासून सुनाला गडबडीने म्हणली तयार बसून भाकरी कर भाजल तिला. मग तुझ्या आज्यान तेव्हा बसलं तर का? म्हणजे बाजूला नाही तव्या बसून भाकरी टकुरी टाकायची. काय नाही वागोबा. तव्या म्हणलं तव्याच्या बाजूला. ताटा म्हणलं ताटाच्या बाजूला. काय का नाही? तर वागोबा सुनबाई ताट वाढलं असते. जाऊन ताटावर बसायचं. तेवढं सुनबाईनं वाढले. गपगुमान खायचं. काय त्यात चूक काढायची नाही. काय आडीट काढायचं नाही. बोलायचं नाहीतर लेकाच्या प्रेमपोटी सासून सुन जर म्हणली अगं असलं कशाला केले असलं माझ्या लेकाला आवडत नाही. जरा मासा बिसाला जास्त टाकत घट्ट मोठ करता पोरा माझं पोटभर जेवत या. कधी उपाशी कामा जातो या. तुझा पोट मारा होती की नाही? चांगलं तुझ्या आई पण शिकवलं का नाही तुला? एवढं म्हणलं की सुनबाई फुगली. माझं तुम्हाला आवडतच नाही. चारश्री उठली खोली गाठली. संप पुकारला. दरवाजा बंद. संध्याकाळी नवरा याची वाटच बघत बसती. कशी येऊन द्या हिनी सांगते. आता ते विचार दिवसभर कामानं कटून घासभर खाऊन झोपाव म्हणून घरला येत या. रासारी तिला झोपू देत नाही का? अव रातभर सासूच्या नावाचा पंप मारून
सकाळ पतुरन वर फुगुंटम काय करते बिचारे उठल्या उठल्या सगळी हवाने आईच्या फड्या सोडतोय कसा तुला सांगतो ना म्हातारी माझ्या बायकोला बोलू नको बसतेस कीट 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 लावत्यास आता आमच्या हातात करावं तिला बारकीने तिला कळते बुजबुज लुडबू नकोस पोराने खेळवायचं वाटलेलं खायचं उगाच वाट 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 ठरवायच्यास माझ्या बायको काय बोलाय ना बाग वारे बायको नाकात कुठे बोट घालते यास कशी काय दोन्ही झाल्या कुणास ठाऊक एक तर सर्दी झाली ओलं झाले का बघ पुसत किड हा माझ्या मागेच पुच्छकाट लागते या कशी काय दोन्ही झाल्या कुणास ठाऊक ही की सांगतो पुढे कसं झालं काय झालं तर बाबा हो एवढं बोललं बायको खुश खुश नवरा माझ्या कंद बोलला आता कसं झालं झाले किती केलं माझं तरी माझ्याकडे जायची तुझा बा काय किती मध्ये होता बी काय झाले कुणीकडे कसा बी शॉट मारतायसा लाटा कशाला मारायलाय माराय काय झालं लांब थांबा की तिकडे लाटा कशाला मारायलाय लांब थांबाय मी कशाला आता मारतोय मी लांबच होतो की तुम्ही काय भोताच्या वर आता माझा पाय एवढ्या लांब आहे ना काय माहित काय माहित काय माझा पाय वर पडायचं बरे नाही नाही वागोबा हो पुरीचं काय वेगळा होता हल्लीचं काय वेगळं आहे वेगळं आहे तुम्हाला सांगायची गोष्ट एक थोडक्यात तुला सांगतो पूर्वीच्या काळी कसं होतं अहो एखाद्या माऊलीने जर आपल्या नवऱ्याला हाक मारली एकमेकांमध्ये माया एवढी असायची होय जर ऐकलं तरी कानाला शांत बरं वाटायचं भाई दोघांची माया आहे कशी हाक मारायची कशी आवधनी आहो कारभारी जरा या ना इकडं मला तुमच्याशी बोलायचं आहे होय अशा पूर्वीच्या बाईक हाक मारत होत्या आणि आताच्या वागोबा आताच्या नाद करायचा नाही का ऐकलं तर काना शिस वाटल्यात होत या काय झाले अहो काय सांगायचं बागोबा हल्लीच्या इकडले मला सांगण्यात बरं का तिकडलं सांगतो दुसरीकडे काय सांगायचं नुसती हल्लीच्या बाई कशा मारतात कशा नुसती नवऱ्याची आठवण झाली आवाज निघतो या कसा वाई वा बर ऐकलं सका या इकडं बर या इकडं म्हणल्या गडी दारातलं 3 डेंगत स्वयंपाक घाला नाही जाऊन सांगतोय कुणाला होय नाही जावावं संध्याकाळी खायला नाही झोप खोपड्यात तुला चावू द्या ढास उद्या चिकन गुनिया 5-6 महिने होती साधा असतो वागो काय झाले तर वागोबा ही हल्लीची पद्धत आणि ह्याच्या पलीकडली मॉड पद्धत मटकीचं मॉड घाल शिजो काय तिला घसावा त्याला देत न्यू पद्धत म्हणायचं अहो तसं नाही न्यू कशी न्यू न्यू काय चेंबूक तोंड कधी न्यू पण भारी वाटते काय कसं ना नवीन पद्धत ह्याच्या पलीकडली बायकून हरल कशी म्हणत्या कशी टीव्ही खोलमध्ये नाही आज मला सुट्टी आहे बर एक काम कर काय मला आज मीटिंग आहे माझ्या ऑफिस मध्ये मला यायला वेळ होईल बर तू काय कर संध्याकाळी आलास की आपल्या बाळाला आणून शी करून पुसून ठेव तिथं का हात मोडले तू अहो तसं नाही बाबा आता दोघं कामाला म्हणण्यात ये लवकर येते या कसं असते दोघं कामाला घरात कोण असते या कोण नाही आता आई वडिलाचा लगीन झालं की पोरला कटाळी येतो या बर हम दो हमारे दो आई वडील कुठे वृद्धाश्रमात जरा धनुष्य बाबा हो मी तुम्हाला हात जोडून सांगतो ज्याने आई वडिलाची सेवा केली त्याला देवाच्या पाया पडायची गरज नाही सेवा म्हणजे त्याला काय पाण्यात हलवू नका
फक्त त्याची विचारपूस करा. कारण का तुम्हाला लहानाचं मोठं मोठं करतात त्यांनी आपला देह झिजवला असतो. आपण विचार करायचा, पण लहान होतो शाळेतून 5,000 रुपयाला घरी आलो. आईला म्हणलं आई पास झालो. आई काय करते मायेने वरून जवळ घेते, पाठीवरून प्रेमाचा हात फिरवते. वागोबा खरंच. आणि वडिलाला कळते या माझं पोरग पास झाले, पैसे नसतात, परिस्थिती नाजूक, कुठं तर जाते उष्ण पासन करते, या पेढा आणते, या सगळ्या गावाला वाटते माझं पोरग पास झालं घ्या पेढ, माझं पोरग पास झालं घ्या पेढ. आणि तेच पोरग मोठं झालं आई मला काय म्हणते ग बसा तुम्हाला काय कळत नाही. अहो खरं आहे, कळत नाही म्हणतात तर आई बसतात, कळत असून नडत आपण तर वागोबा ज्याने आई वडिला सेवा केली त्याला कुठेही काही पडत नाही. जिथं हात घालत सोनं बाहेर पडत. फक्त त्यांना त्यांच्याकडे मागणं करायचं. बायकोला तुम्ही काय करा, बायकोने एखादी गोष्ट सांगितली की नाही, हो संध्याकाळी तर मला घेऊन बघा, मला लागणार आहे बघा, मला जाणार उद्या बाहेर गाव कार्यक्रमाला जाणार आहे. समजा चुकून जर तू घरात येताना इसरला घरात तुरगा माताचा अवतरती या. किती जरी एखाद्या काम सांगितलं नुसतं गेलंय पण घेऊन आले नाही. आम्ही मागितलं की आमच्या खिशात पैसे नसतात, पैसे नाहीत, इस्तू तर घाल म्हणाव खिशात, आहे का नाही. संध्याकाळी बस जेवण नाही काय नाही, पण त्याच आईला शिव्या द्या, लाथा घाला, मारा, झोडा, पण ती आई त्यातनं काय बाळा असं डोक्यात घालून जाऊ नकोस, घासभर खान मग घरला जा, बाहेर जा, ही आई असत्या. कारण का म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर, या दोघांचं मिलन म्हणजे आई. देवाने आई वडील निर्माण केले आणि आमच्या सर्वांच्या वर. कारण का देवाला सर्वांजवळ जाता येत नाही, मग देवाला आई आणि वडील 2 दैवत निर्माण केले, आमच्या सर्वांच्या वाट्याला भरलेले. जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करा. एकदा गेल्यानंतर कोण बघते कोणाला नाही बघत, आहे का नाही. तर वागोबा म्हणून सांगतो, कारण का आई वडिलाची माया आई वडील झाल्याशिवाय कळत नाही. तर त्या माऊलीनं थोडा विषय बाजूला गेला. त्या माऊलीनं अशी भक्ती केलेली नाही. एका लवंगावर पाण्यात ठेंबावर उपास केलेला आहे. तिचं काय काम होतं, सकाळी उठायचं, गुरेढोरे घ्यायची, आपल्या सासून जात छाटामध्ये आरती दिली असेल, जवळ बांधून घ्यायची. त्या पाली गावातून पिंपरामध्ये यायचं, पिंपराच्या आटंग वनामध्ये गुरढोरं चरण्यास सोडून द्यायची, ताळा नदीच्या काठी यायचं, वाळूची पिंड तयार करायची, त्या पिंडीची मनोभावी यथासांग पूजा करायची. आपल्या जर जो काय शिळी चतुर भाकरी असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर तो खायचा. दिवसातून किती वेळा, 4 टाइम हाताने किती वेळा म्हणता येईल वाघोबा, दिवसातून एक टाइम. आज खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाची पूजा केल्यानंतर चतुर वगैरे असेल काय दाखवायचं खायचं. नित्य नेम चालू होता. नित्य नेमान देवाची पूजा करणे आणि आपल्या संसाराच्या मागे लागणे क्रम चालू होता. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 12 वर्ष एक कप लोटलं. वाघोबा भक्ती अशी करावी, भक्ती अशी करावी. आपल्याला देवाची ओढ नाही पाहिजे, आपल्याला देवाची ओढ नाही पाहिजे, या देवाला आपली ओढ लागली पाहिजे. त्या माऊलींची भक्ती केली, भगवंताचा आसन कैलाशी डळमळू लागलं. देवाला भक्ताच्या भेटीची आस लागली. भक्ताच्या भेटीची आशी पुढे देवाने कैलास सोडलं. ज्या ठिकाणी पालाय घेऊन भक्ती मांडली होती, येऊन स्वप्नामध्ये त्याला दर्शन दिलं. वाघोबा तुला काय हवंय ते मागून घे, तू जे मागशील ते मी देण्याकरता आलेला आहे. त्या माऊलीने काय मागितलं, त्या पाल्या घेऊन भक्त शंकरांच्याकडे काय मागितलं, हे भगवंता श्री शंकरा, तुम्ही मला धन दौलत द्याल तर त्या धनाचा मला गर्व चढेल. अहंकार पोटी देवा तुमचं नाव माझ्या मुखामध्ये राहणार नाही. मला मुलं बाळ पुत्र संतती दिसला तर त्यांना लहानाचं मोठं करण्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य जाईल. तुमच्या नावाचा हळहळ विसर पडेल. मला असं काय माझं चरांचरी आदराम राहिलं पाहिजे. जोपर्यंत या पृथ्वी
तलावरती मानव नावाचा जीव जिवंत आहे. ज्याला तुमच्या नावाची माहिती हवी त्याला माझ्याही नावाची माहिती हवी. त्यामुळे तुला असं काय हवंय मागून घे. माऊलीने काय मागितलंय श्री शंकरा तुमचा आणि पार्थ लग्न माझ्या दारामध्ये लागलं पाहिजे. तुमच्या लग्नामध्ये मी करवली म्हणून मिरवली पाहिजे. एका करवलीच्या मानासाठी गेली पालागौन भक्ती 12 वर्ष यालाच काय म्हणायचं निस्वार्थ भक्ती. मनामध्ये कोणताही स्वार्थ बाळगता केलेली भक्ती देवाच्या चरणी लागते. बाबा हो मनापासून भक्ती केली जे आपला होतो शेवटी भगवंत वचनबद्ध होते. तिला वचन देण्याकडे स्वप्न झाले होते. शंकराने काय सांगितले या शंकर अवतार मध्ये माझा आणि पार्वती परत लग्न लागणं अशक्य आहे. त्यावेळेला धरतेवेळची मनाने म्हणलं ते ते मातील त्यांचा संवार करण्याकरता मी श्री खंडराचा शंकर अवतार बदलून श्री खंडराचा अवतार घेईन. पार्वती आपला अवतार बदलून तमसिटी वाण्याच्या घरामध्ये माळसा रूपाने अवतार घेईन. त्याच्या दारामध्ये खंडेराय आणि माळसा या अवतारामध्ये लग्न लागेल. सांगतो वाघोबा या पाली गावामध्ये देवाचे लग्न लागतात. कशी लागतात अव पाली गावी देव लग्नाला चालला. पाली गावी देव लग्नाला चालला आणि घंटावाजी स्वर्गी नाद गुमू लागला. 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 पाली गावी देव लग्नाला चालला. पाली गावी देव लग्नाला चालला. घंटावाजी स्वर्गी नाद गुमू लागला. 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 पुढवेला देवाची यात्रा ती भरली. खुशी पुणवेला देवाची यात्रा ती भरली. गोरज मुहूर्तावरती लग्नाची मांडणी केली. गोरज मुहूर्तावरती लग्नाची मांडणी केली. अक्षदाचा सण ईश्वर वाजू लागला. अक्षदाचा सण ईश्वर वाजू लागला. घंटावाजी स्वर्गी नाद गुमू 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 लागला. करुणी आरती देवास हाक मारली. करुणी आरती देवास हाक मारली. देवा चला लग्नाला. आणि आज सुद्धा पालीमध्ये घडत गहुबर देव पुढे सरकून आला. गहुबर देव पुढे सरकून आला. घंटावाजी स्वर्गी नाद गुमू लागला. 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 घंटावाजी स्वर्गी नाद गुमू लागला.
गजावरती स्वार तारळा तिरी आला चाला गजावरती स्वार तारळा तिरी आला भंडार खोबऱ्याच्या माऱ्याने पाल पिंबर भरून गेला माझ्या खंडाची स्वारी हत्तीवरती बसून ताळ्याच्या काठी येते ताळ्याच्या काठी वाळवंटामध्ये काय घडलेलं असतं रक्ताचा जनसागर लोटलेला असतो भंडाराची उधळण आकाशाला भिडते पाली जणू सोन्यावानी पिवळी दिसू लागते आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच गजर असतो कोणता गजर कसा सदानंदाचा भंडार खोबऱ्याच्या माऱ्याने पाल पिंबर भरून गेला त्रिलोक्याचा धनी आज नवरा झाला त्रिलोक्याचा धनी आज नवरा झाला घंटावाजी स्वर्गीनाथ घुमू लागला 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 अशा तरी लग्नाचा भव्य सोहळा थाटला अशा तऱ्हेने लग्नाचा भव्य सोहळा थाटला वाघ्यानी मुरळीचा दिमडी घोळ वाजू लागला वाघ्यानी मुरळीचा दिमडी घोळ वाजू लागला मीना गाते गाणं दास भाऊ शिविला मीना गाते गाणं दास भाऊ शिविला घंटावाजी स्वर्गीनाथ घुमू लागला 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 माझी गावी देव लग्नाला चालला माझी गावी देव लग्नाला चालला घंटावाजी स्वर्गीनाथ घुमू लागला 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 काय यात्रा काय यात्रा काय यात्रा काय यात्रा नदीला वाळू कमी आंब्या झाडाला मोहर कमी आंब्या झाडाला मोहर कमी तुझ्या बाने केलं आमच्यात लागतात आंब्याला हुमर लागतात मी आमच्यात लागतात आंब्याला हुमरे तुमच्यात लागतात होय ते कसं काय आमच्या दारात आहे का नाही आमच्या आज्यानं तुझा आज करामध्ये होतं माहित आहे आमच्या आज्यानं दारात काय केलंय माहित आहे काय केलं या एवढं मोठं आंब्याच वागोबा ओ तोंडाला बोला की मारताय कशाला राव काय झालं ऍक्शन करू नका मला रिॲक्शन येते काय झालं काय म्हटलं परत सांगा आमच्या आज्या नाही का नाही दारात एवढं मोठं आंब्याच वाचलो तर वागोबा ओ हाय तुमच्या आज्यानं दारात मोठं मोठ खोड आहे बघितले मला आंब्याचं खोड लई मोठं आहे ना होय काय झाले माहिती काय झाले या त्या आंब्याच्या खोडात न उगवलं हुंगोर आणि त्याला हुमरे लागले आंब्याला हुमर काय तर वागोबा काय नदीला वाळू कमी आंब्याचा मोहर कमी अशी यात्रा भरलेली आहे बाबा तुझा माणूस फुललेला आहे येळकोट नामाचा जयगोत चालू आहे लग्नाला खंडरा नटले तर सर्वप्रथम चंपा षष्टीचं महत्व काय काय आहे सांगतो ऐकून घ्या लग्नात सोहळा कुठे चालू होतो सटीला लागलं व तेल मारतंडाला इंद्रबाई करवली हळद लावी अंगाला करवली हळद लावी अंगाला गाडीला लग्न पत्रिका भक्त जनाला शिवाशी पौर्णिमे शिवाशी पौर्णिमे लग्नाला यावी कातडी दिवा बलराया आणि
सुखाची घडी घडी हो देवा मनुरायाची वाजल्या नगाऱ्या जोडी जोडी हो देवा मनुरायाची आली जीवन कराची गाडी गाडी हो देवा मनुरायाची माझ्या मुरळ्याच्या परवडी परवडी देवा मनुरायाची उदाला गडबडी गडबडी देवा मनुरायाची पुजाऱ्याची वडवडी वडवडी देवा मनुरायाची मिळून सारे मन करी गेले दरबारी देव दरबारी दरबारी गेल दरबारी चालले देव लग्नाला निघाली सारी नाचे बाई मध्ये माळसा देव मल्हारी माळसा मल्हारी देव मल्हारी येडा मल्हारी जी चालले देव लग्नाला निघाली स्वारी झिंजा वडायला बायकांचा मान कुचू कुचू करायला कुचू कुचू कसं करतात तुम्हाला माहित नाही नाही वागोबा लग्नाला बायका का नको म्हणते लक्षात ठेवा सांगा की कधी बघा हा माझी भक्त म्हणजे पुरुष माणसं बसल्यात का नाही होय होय एकाच तर आवाज आहे का बघा नाही पण इकडे सारखं चालू आहे तुझं कसं दे माझं कसं दे तुझी सून काय करते आणि माझी सासू काय करते हा हेच चालू आहे होय होय काय सांगायचं वागोबा हा कधी बघा हा एखाद्या ग्राउंड मध्ये म्हणा मला एखाद्या सभागृहामध्ये म्हणा म्हणा. किंवा एखाद्या मंगल कार्यालयामध्ये म्हणा हा. 500 पुरुष सभा जर भरली असली हा आणि 500 पुरुष सभेमध्ये हा एखादी जर गुपित गोष्ट बोलली गेली गेली एखादी गुपित जर बोलली गेली हा तर ती 500 पुरुषामध्ये राहणार राहणार त्याच्यावरच्या एकाही पुरुषाला कळणार नाही कळणार नाही पण समजा हा त्या 500 पुरुषामध्ये हा एखादी जर माऊली असली हिच्यासारखी आग लावू ही म्हणजे राखेची बाटली जाय कुठे लावली की पिटी होती अव त्या 500 पूजा एखादी गुपित गोड बोलली तर 500 पूजेमध्ये राहणार पण एखादी जर माऊली 500 पूजेमध्ये असली हा काही सांगायचं वागू काय हो मिरज म्हणा नका खंडराजुरी म्हणू नका बर. मालगाव म्हणू नका हा. कुगनूर कुकळी म्हणू नका हा. सगळं पेटलं पेटलं बिन काडीचं लगेच बायका गोळ्या होत्या कशा तिच्या कानात तिच्या कानात तिच्या कानात तिच्या कानात तिच्या कानात तिच्या कानात हा 440 व्होल्टचा करंट पोहोचला वचला बायका तर बस नाही हो नाही बसत कधी बघा हा भांडी घासत बसलं कुचू कुचू आहे नदीवर बसलं कुचू कुचू आहे चालवर पाण्याला गेलं कुचू कुचू आहे बाजारात गेलं कुचू कुचू आहे जागरण ऐकत कुचू बसलं कुचू आहे इष्टीत बसलं कुचू कुचू आहे गाडीत बसलं कुचू कुचू आहे जायला गेले हे तिकडे कसं कुचू कुचू करतात असू देत सांगू नका लय लांब जाते ती वागोबा ओ म्हणून बायका बोलवायच्या बोलवायचं बायका बोलवायच्या बोलवायच्या आमच्या पाच काय जाते या हा तर बायका कशा आली पाहिजे कशा आल्या पाहिजे अव यशोतेचा नार धरली पाणी याची वाट पडली गवळणीची गाठ साऱ्या गवळ निघलो किनारी साऱ्या गावाला निघालो तिल्याजी साऱ्या गवळ निघलो किनारी साऱ्या गावाला निघालो तिल्याजी अगं केल्याची शक्ती जवळ कासारी न भिक्ती जवळ गणगणाची भिक्ती एकमेकी संग बोलू लागल्याजी एकमेकी संग बोलू लागल्याजी एकमेकी संग बोलू लागल्याजी एकमेकी संग बोलू लागल्याजी अगं नवारीनं ताई नाटक बोलाची जमुना संगतीनं बोलावी द्याजी साऱ्या संगतीनं बोलाविल्याजी संगतीनं बोलावी द्याजी हा साऱ्या संगतीनं बोलाविल्याजी
रूप गुरुवाचे अशा मनामध्ये गदर कल्याणी अशा मनामध्ये गदर कल्याणी मनामध्ये गदर कल्याणी अशा मनामध्ये गदर कल्याणी वामनाची वाराणसी वामनाची वाराणसी आली रंगारीन तुळशी आली रंगारीन तुळशी देव पाहून झाल्या खुशी देव पाहून झाल्या खुशी नाही बत्तार ठाऊक तिशी नाही बत्तार ठाऊक तिशी अग बटाचे रंग दोषाचे उमे अग मायाचे अग चल अग बोल अग चल अग बोल अग बाई अशा बायका लग्न आलेले आहे काय सांगे तुला हा अगं बाई हा अशा बायका आलेले आहे गुरुवाच्या बायकून पाहिलं आलेल्या गडबड गुरुवाची गंगी आली तिने काय आणली माहितीये का काय आणली तुला माहितीये का नाही हो मेंढरा ते मेंढर कशाला का त्याचा काय उपयोग आहे काय उपयोग हा अवघड आहे अगं बाई तसं नाही मग त्या मेंढराचं खत होतं या खत होत रानात बसवित हा त्याची नंतर ते दुसऱ्या उपाय म्हणजे लोकर तयार करतात लोकर तयार करतात त्याचं घोंगडून जीन तयार करतात हो खरं म्हणजे देवाच्या गातीला घोंगडच पाहिजे घोंगड पाहिजे जीन पैन पण हातरायला हो अगं बाई हा ह्या घोंगड्याचा काय मान आहे हा एखादा वाघ्या किंवा मुरली सोडायची असली देवाला सोडायची असली 10 गावचं दैव बोलवायचं त्या घोंगड्या सर्वांना बसायचं हा एकाच्या ज्याला वाघ्या किंवा मुरली सोडायचे एकाने मोठा गुण असो वाघोबा तिच्या मांडीवरती बसवायचं त्याच्या कानामध्ये कान मंत्र फुंकून तो विधी केला जातो देवासंग लग्न लावून जातो त्याशिवाय वाघ्याने मुरली हा बरोबर आहे की नाही हो तर अशी मुरळी घोंगड पाहिजे आहे की नाही हो अगं बाई असं लय काय काय प्रत्येकानं अशा बायका आल्या लग्नाला पुढे जायचं लग्न जाण्याकरता माझ्या खंडरांनी 7 शिंगडा केलेला घोड्यावरती टांग मारली कशी चालले चालले देव लग्नाला झाली तयारी उत्तम दिवस पाहिला नमी गावरी हो जिरा जिरा जी हो जिरा जिरा जी होय राम माझ्या रथाची पाटलान देव घेतला न घोड्यावरी न घोड्यावऱ्या उडती भंडाऱ्याची गर्दी न वरती कवरी हो
अशा प्रकारे देवाणी सासरिंगा केला घोडा विश्वास झाले लवा जमाय सहित मानकऱ्या सहित ताळेच्या काठी आलेले आहेत ताळेच्या पलीकडे गेले देवाच्या अंगावर अक्षत पडणार वागोबा लग्नाला माझी माळसाई माळसारांनी कशी नटलेली आहे ऐकून घ्या हो लावल कुंकू सुपारी फुटली लग्नालाई माळसानटली 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 आणि लावल कुंकू सुपारी फुटली लग्नालाई माळसानटली 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 देवाच्या लग्नालाई माळसानटली देवाच्या लग्नालाई माळसानटली देवाच्या लग्नालाई माळसानटली लग्नालाई माळसानटली पायात पंजन कमरपटा हातामध्ये बिलवर लगीन तुला पायात पंजन कमरपटा हातामध्ये बिलवर लगीन तुला पायात पैंजन कमरपटा हातामध्ये बिलवर लगीन तुला पायात पैंजन कमरपटा हातामध्ये बिलवर लगीन तुला 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 कपाळी भाशिंग मोर किती मंडवर शोभे हिरे मोती कपाळी भाशिंग मोर किती मंडवर शोभे हिरे मोती हा कपाळी भाशिंग मोर किती मंडवर शोभे हिरे मोती कपाळी भाशिंग मोर किती मंडवर शोभे हिरे मोती 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 देवाच्या लग्नाला भरड किती मगन मोर पती फिरती देवाच्या लग्नाला भरड किती मगन मोर पती फिरती देवाच्या लग्नाला वरड किती मगन मोर पती फिरती देवाच्या लग्नाला वरड किती मगन मोर पती फिरती मगन मोर पालखी फिरती मगन मोर पती फिरती मगन मोर पालखी फिरती मगन मोर पती फिरती लागल कुंकू सुपारी फुटली लग्नालाई माळसानटली लावल कुंकू सुपारी फुटली लग्नालाई माळसानटली लावल कुंकू सुपारी फुटली लग्नालाई माळसानटली लावल कुंकू सुपारी फुटली लग्नालाई माळसानटली तर वागोबा हो अशी लग्नाला माणसाला नटलेली आहे ही सुद्धा आपल्या सर्व मैत्रिणी सह करवल्या सहित गवळीनी सहित सर्व लवाजमा सहित वराड घेऊन ताळेच्या काठी आलेले आहे ताळेच्या पलीकडे गेलं देवाच्या अंगावरची अक्षदा पडणार जाऊया पलीकडे जाऊया चला तारळा उतरून देव गेले पलीकड गेली पलीकडा गेली पलीकडा वातावर झाली घाट झाली चौफेर वातावर झाली घाट झाली चौफेर वराडी गपूड वराडी कपूड वराडी गपूड वराडी कपूड मोठे मोठे गबान दान करते मोर मोठे गबान दान करते मोर आठविली जाणी दावावर जवाकूड
खंडराज मासाई लग्न लागलं 16 मोठ्या थाटानं पार पडला. तर आणि मासाई खंडराज मासाई तेव्हा तिला 2 महिने अशीच ठेव म्हणजे बोलत नाही लई दंगा तिला का खंडराज मासाई बोहण्यावरती बसलेले तर खंडराज बाहुले मासाई बाहुले कसे बसले बवल्यावर खंडीराया बसले की शोभा छान 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 माझा मल्हारी पिवळा झाला हळद लागली माळसा राणीला हळद लागली माळसा देवीला माझा मल्हार पिवळा झाला हळद लागली माळसा देवीला माझा मल्हार पिवळा झाला हळद लागली माळसा देवीला माझा मल्हार पिवळा झाला हळद लागली माळसा राणीला माझा मल्हार पिवळा झाला हळद लागली माळसा देवीला शोभा छान 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 बवल्यावर खंडीराया बसली की शोभा छान 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 बवल्यावर खंडीराया बसली की शोभा छान 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 बवल्यावर खंडीराया बसले की शोभा छान 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 बवल्यावर खंडीराया बसले की शोभा छान 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 पिवळ्या रंगाचं बाशिंग बांधलं भस्माच तांदूळ पडले रंगाचं बाशिंग बांधलं भस्माचं तांदूळ पडला पिवळ्या रंगाचं बाशिंग बांधलं भस्माच तांदूळ पडले रंगाचं बाशिंग बांधलं भस्माचं तांदूळ पडला पिवळ्या रंगाचं बाशिंग बांधलं भस्माच तांदूळ पडले रंगाचं बाशिंग बांधलं भस्माचं तांदूळ पडला शोभा छान 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 बवल्यावर खंडीराया बसली की शोभा छान 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 बवल्यावर खंडीराया बसली की शोभा छान 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 बवल्यावर खंडीराया बसले की शोभा छान 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 बवल्यावर खंडीराया बसले की शोभा छान 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 लग्न लागल पाल पिंबरला देव गेले जेजुरीला लागल पालखी भरला देव गेले जेजुरीला लग्न लागल पाल पिंबरला देव गेले जेजुरीला लग्न लागल पालखी भरला देव गेले जेजुरीला